नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. महावितरणनं काल वीज बिलाबद्दल घोषणा केल्यानंतर आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातो आणि यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना माध्यमांनी सवाल विचारला असता त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळल्याचं चित्र पाहायला मिळते. इतकंच नव्हे, त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळत कॅमेऱ्यासमोर निघून जाण्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि ती आता सध्या टीव्ही स्क्रीनवर सध्या आपण बघतो आहोत. आणि याच विषयावर न्यूज 18 लोकमतनं वीज बिल वसुलीची जी मोहीम आहे त्याच्यामुळे जनतेला किती मोठ्या प्रमाणात शॉक बसतो आणि त्यांच्या व्यथा काय ते जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमत सातत्यानं वृत्तमालिकेतून प्रयत्न करत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा रीतीनं वीज बिलाबद्दल घोषणा केल्यानंतर एकीकडे रोष व्यक्त होतोय आणि जेव्हा मंत्र्यांना या संदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला ते मात्र तिथून पळ काढताना दिसतात. सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, एकीकडे जनतेचा रोष इतका आहे की मंत्र्यांकडून ठोस आश्वासनाची किंवा निदान उत्तराची तरी अपेक्षा इथे मंत्री पळ काढताना दिसतात. रेणुका, काल महावितरण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की राज्यामध्ये 40,000 कोटीपर्यंतची साधारणतः थकबाकी जी आहे ती कृषी संदर्भातली आहे आणि बाकीची जी उर्वरित आहे ती हाऊसिंग किंवा इंडस्ट्रियल संदर्भातली म्हणजे घरगुती वापर आणि व्यावसायिक आहे. आता याच्यावरनं मुळात प्रश्न उपस्थित झालेला आहे की जर इतकी मोठ्या प्रमाणात कृषी विभागाची थकबाकी आहे तर त्याची वसुली का केली गेली नाही आणि या संदर्भात जर ग्राहकांनी आता वीज भरली नाही, बिल भरलं नाही तर त्यांचं वीज बिल थेट कट केलं जाणार आहे. वास्तविकतेत ऊर्जा खात्याचे मंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वी वारंवार घोषणा केली होती की लोकांना दिलासा मिळेल, वाढीव बिल जे आले त्याच्यामध्ये काहीतरी सवलत मिळेल, पण स्वतःच्या भूमिकेपासून युटर्न मारणं आणि परत आज या संदर्भात विचारणा केल्या असता माध्यमांसमोर पळ काढणं हे योग्य नाही हे जवळपास दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राज्य सरकारच्या खात्याचे मंत्री म्हणून लोकांना उत्तर द्यायला मंत्र्यांना काय प्रॉब्लेम आहे असा एक प्रश्न उपस्थित होतो. जर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट मांडली नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की स्वतःच्याच केलेल्या घोषणेपासून तुम्ही मारलेला युटर्न आणि आता थेट ग्राहकांना दिलेला अल्टिमेटम याच्या संदर्भात स्वतः नितीन राऊत यांना वारंवार विचारणा करण्यात आलेली आहे, पण ते मात्र बोलायला तयार नाही आहेत आणि मिळी गुपचिडीची भूमिका घेतलेली दिसून येते. वास्तविकतेत एखाद्या मंत्र्यांनी स्वतःच्या विभागाच्या संदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करणं हे रास्त आहे, पण असं न करणं यामुळे अधिक लोकांमध्ये राग निर्माण होतो. निश्चितच संताप आणि रोष आधीच सागर व्यक्त होतोय. सकाळपासून आम्ही आपल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की कशा रीतीनं त्यांचा संताप आहे आणि त्या संदर्भात या विभागाचे मंत्री उत्तर देताना दिसत नाही. धन्यवाद सागर. आताच्या अपडेटबद्दल. आपण बघतोय ऊर्जा मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण ते मात्र मीडियाशी बोलायला तयार नाहीयेत आणि त्याविषयी कोणतंही स्पष्टीकरण देखील देत नाहीयेत. या संदर्भात वाशिम जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात अवास्तव वीज बिल आले आणि या वीज बिलामुळे शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आलेत. अनेक ग्राहकांनी वीज बिल कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयात चक्रा देखील मारल्यात पण त्यांचं वीज बिल काही कमी झालेलं नाही. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामधील जे काही वीज बिल होतं ते अवास्तव आलं आहे. महावितरण मध्यंतरी म्हटलं होतं की आम्ही वीज बिल कमी करू, मात्र काल जो निर्णय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला संपूर्ण वीज बिल भरावं लागेल अन्यथा तुमचा वीज पुरवठा खंडित करू. मी आहे वाशिम जिल्ह्यातील धोळप बोडके या गावामध्ये. या गावातील जे वीज ग्राहक आणि शेतकरी आहे यांचं याविषयी काय मत आहे आपण त्यांनाच विचारूया. तुम्ही सांगा सर, काल निर्णय घेतलाय की वीज बिल कट करू जर भरलं नाही तर. काल जो गव्हर्नमेंटनं निर्णय घेतलेला आहे तो अतिशय आमच्या शेतकऱ्यासाठी फार भयानक असा निर्णय आहे, कारण यावर्षी नापिकी असल्यामुळे आम्ही हे आलेलं वीज बिल भरूच शकत नाही अशी आमची सध्या कंडिशन झालेली आहे. सर, माझी शाळा इथं माध्यमिक शाळा आहे. गेल्या लॉकडाऊनपासून माझ्या शाळेला जवळपास 15,000 बिल आलेलं आहे आणि शासनाकडून 19-20 आणि 20-21मध्ये कुठल्याही प्रकारचं वेतनेतर अनुदान मिळालेलं नाही. तेव्हा एवढे 15,000 रुपये आम्ही आता हे वीज बिल कशा पद्धतीनं भरायचं आणि शासन इकडे म्हणते की डिजिटल पद्धतीने शिक्षण द्या आणि शाळेत जर अशा पद्धतीनं जर आमचं विद्युत खंडित झालं तर आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञान कसं द्यायचं, शिकवायचं कसं, हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे. सामान्य नागरिक किंवा सामान्य ग्राहक या नात्यानं मी शासनाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आज ग्रामीण भागामध्ये असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जे शासनानं म्हणण्यापेक्षा महावितरणानं जी काही वीज वाढीव केलेली आहे त्यामुळं सगळ्याच शेतकऱ्यांना, सामान्य माणसांना, ग्राहकांना
खूप त्याचा म्हणजे भुर्दंड पडत आहे आणि यावर्षीचं म्हणजे हे साल जे होतं हे सुद्धा कोरोनामुळं म्हणजे शेतीचं भाव जे होते ते भावसुद्धा खूप कमी झाले आहेत आणि त्या तुलनेनं एवढं वीज बिल भरणं सामान्य शेतकऱ्यांना शक्य होत नाही। म्हणून शासनाला एक विनंती आहे की कृपया आपण याचा फेरविचार करावा। ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्राहक आहेत यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे काही वीज बिल आलं ते तर माफ व्हावंच, अन्यथा आम्हाला जगणंही कठीण होईल। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम। आणि वाशिमनंतर आपण बघणार आहोत महावितरण विभागानं उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे नवी मुंबईकर देखील नाराज आहेत आणि नेहमीच नवी मुंबईकरांवर वेगवेगळ्या कारणांमुळे महावितरण विभागाकडून लूट सुरू असल्याचा संताप नागरिक व्यक्त करतात। महावितरणच्या सुरू असलेल्या लुटीच्या विरोधात नागरिकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। कोरोनाच्या काळामध्ये देखील या नवी मुंबईकरांनी कसेबसे करून जेवढे लाईट बिल आले, वाढीव बिल आली, ती वाढीव बिलं देखील भरली, तरी देखील अजूनही सातत्याने वाढीव बिल येत आहेत। वाढीव बिल कमी करण्याचं मात्र राज्य सरकार किंवा महावितरण काहीच बोलत नाही आहे। मात्र अजूनही दुसऱ्या वाढीव बिल येतात आणि पुन्हा कारवाईचा बडगा महावितरण विभागाने उगारलेला आहे। आपल्यासोबत नवी मुंबईकर आहेत, त्यांचं काय म्हणणं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? नेहमीच नवी मुंबईकरांना विजेचे वाढीव बिलाचे बिल येतात आणि तुम्ही ते भरत चाललायत, वाढीव बिलाची रक्कम कमी होत नाही, मात्र तुमची और कारवाईचा बडगा आता राज्य सरकारने उचललाय, काय तुम्ही म्हणाल? या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांचीच आर्थिक परिस्थिती या परिस्थितीमुळे कमजोर झालेली आहे। काही ना काहीतरी राज्य सरकारने मीटर भाडे हे कमी करून त्या बिलाची रक्कम कशी कमी होईल आणि नवी मुंबईकरांना कसा एक आर्थिक असा आधार मिळेल या बाबतीत या राज्य शासनाने जरूर विचार करावा। अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली असताना हे आपले दौरे करतात इकडे तिकडे आणि सुखसोयीची उपलब्धता घेतात, जेव्हा की सामान्य जनतेला हाल करून सोडलेलं आहे। तर वीज बिलाचे जे आम्ही पैसे भरलेले आहेत गेले 7-8 महिन्यात, जिथे 5,000 रुपये बिल येत होतं तिथे 30-40,000 रुपये बिल आलं। मी या महाआघाडीचा निषेध करत आहे की कारण की ह्यांनी लोकांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांचं वीज दर करून संपूर्णपणे माफ करणार, याच्यामध्ये यांचा निषेध करतो। आणि आता तुम्ही बघतायत आम्ही रोज नवी मुंबईत आणि आमच्या वार्डमध्ये नवी मुंबईत रोज फिरतो की असे प्रश्न आहेत की तुम्ही जर लाईटचं बिल भरलं नाही तर तुम्हाला तुमची वीज खंडित करता येईल, हे असं प्रकरण चाललं। तर आम्ही प्रत्येकानं महाआघाडीचा निषेध करतो की आणि राज्य सरकारचा निषेध करतो। आमच्या सगळ्यांवरती जो काही नोकरी धंदा उरलेला आहे अशामध्ये हा वीज भरणा आम्ही कसंबसं केलेलं आहे, कसंबसं घर चालवलं आहे। संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्ही कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडली आहे। परंतु आता राज्य सरकारने जो कारवाईचा बडगा उगारला, हा कारवाईचा बडगा उगारू नये, यामध्ये जी रक्कम असेल त्या रकमेमध्ये देखील त्याने इन्स्टॉलमेंट द्यावं आणि जी लोक आहेत ती लोकांचा वीज भरणा करतील, मात्र कारवाईचा बडगा उगारू नये असं ह्या सगळ्या नवी मुंबईकरांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। नवी मुंबईतले नागरिक तर संतापलेले आहेतच, पण आता पुढे बघूयात। ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं वीज माफीच्या घोषणा केल्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मात्र सरकारनं सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात। सरकारनं सर्वसामान्य गृहिणींचाही विश्वासघात केलाय अशी भावना महिला व्यक्त करतात। या सगळ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। वीज बिल माफ करण्याचे अनेकदा आश्वासनं दिली, त्याच्यावर साधक बाधक चर्चा घडवून आणली, मात्र अखेर काल या ठिकाणी राज्य शासनाने निर्णय घेतला, MSEBीने निर्णय घेतला की जे थकीत बिल आहेत त्यांची वीज पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात येणार आहे असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे, तसे आदेश देखील काढलेले आहेत। या संदर्भात सोलापुरातील काही गृहिणी आहेत, तरुण आहेत, नक्की त्यांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात, त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात। मला सांगा ताई, या ठिकाणी राज्य शासनाने सांगितलं की तुमचे वीज पुरवठा जो आहे तो खंडित केला जाईल, ज्यांनी वीज बिल भरलेलं नाही आहे, खरं तर माफ करतो असं सांगितलं होतं, मात्र काय नक्की सांगाल, काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, हा तद्दन खोटेपणा आहे आणि विश्वासघात आहे जनतेचा। ह्या गोष्टीचा मी निषेध करतो की सरकारने जो हे दुटप्पीपणा चालवला आहे की वीज बिल माफ करतो, 100 युनिटपर्यंत तुमचं वीज बिल माफ केलं जाईल असं जे सरकारने घोषणा केली होती किंवा ज्या गोष्टी चालू होत्या त्या गोष्टीचा मी निषेध करतो। आणि आता दरवाढ केलेलीच आहे आणि वीज बिल नाही भरलं तर कट करतोय। आमच्यासारख्या युवकांनी एकतर बेरोजगारीचा प्रश्न मोठा असून आम्हाला काम नाही आणि आम्ही जे छोटे मोठे उद्योगधंदे करतोय तर याच्यात बी आम्हाला वीज बिल कट करणं हे लॉकडाऊनची परिस्थिती आहे। सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। सर, पूर्वी आमचं लाईट बिल म्हणजे युनिट 100-150च्या आत युनिट जळत होतं आमचं,
तेवढंच बिल येत होतं. पण लॉकडाऊनच्या नंतर जे वाढीव युनिट जे 400-500 युनिट जे बिल आमच्या अंगावर लादलेलं आहे ते आम्ही भरू शकत नाही. सरकारने एक प्रकारे आश्वासन दिलं की लाईट बिल म्हणजे माफ होईल, तुमचं लाईट बिल कमी करण्यात येईल, असं काय आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन त्याने साफ खोटं ठरवून दिलेलं आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा जी आश्वासनं दिली होती ती फोल ठरवत या ठिकाणी सरकारने आता वीज बिल वसुलीचा तगादा लावलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकातून सरकार विरोधात संताप व्यक्त होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि सोलापूरनंतर आता आपण जाणार आहोत कोकणात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, आपण राज्यभरातल्या काय नेमक्या या सगळ्या नाराज ग्राहकांची म्हणणं काय आहे, त्यांच्या व्यथा समजून घेतोय. कोकणातल्या ग्राहकांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांना देखील असेच अनुभव आलेत? नक्कीच असेच काहीसे अनुभव आहेत. कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन होतं आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचं असेल किंवा उद्योजकांचं असेल हे कंबरड अक्षरशः मोडलं होतं. आणि असं असताना सुद्धा येणारं जे लाईट बिल आहे हे नियमित भरलं गेलेलं आहे. आपल्यासोबत इथले काही ग्राहक आहेत, वीज ग्राहक, यांच्याकडून जाणून घ्यावे आहेत की त्यांचे नेमके अनुभव काय आहेत. तर मला सांगा, काय तुम्हाला अनुभव आलेत आणि आता जे सरकारने जाहीर केलंय त्याच्यावरती तुमची भूमिका काय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आमच्याकडे साधारण 17 मार्च 2020 रोजी सापडला. त्यानंतर तालुका प्रशासन एवढं हादरलं गेलं की त्यांनी रातोरात संपूर्ण आमचा जो परिसर होता 3 किलोमीटरचा तो सील केला. त्यानंतर कोणी बाहेर जायचं नाही, कोणी आत यायचं नाही. आणि व्यापाऱ्यांच्या आणि इथल्या स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना त्यांच्या रोजीरोटीला ग्रहण लागायला सुरुवात झाली. आज जवळजवळ 6 ते 7 महिने झाले इथला ग्रामीण भागातला शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल आज आर्थिक संकटामध्ये एवढा सापडलेला आहे की तो आर्थिक संकटाला अजून उभारी आणू शकले नाहीत. आणि तेवढ्यामध्ये एमएसएमईची जी अवाढव्य बिल प्रत्येकाच्या घरामध्ये गेली आणि त्याच्यामुळे त्या ग्रामस्थांना आणि तिथल्या व्यापाऱ्यांना मोठा शॉक बसला आणि त्यांनी असा निर्णय केला की बा ही बिल आम्ही आता ह्या टायमाला भरणार कशी. एक तर लॉकडाऊन मध्ये परिस्थिती मेटाकुटीवर आलेलं, घर चालवणं मुश्किल झालं. अशा परिस्थितीमध्ये जी बिल तुम्ही आम्हाला जी आवाज पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ताबडतोब सुधारणा करा, ती बिल आम्हाला माफ करा, तरच इथल्या लोकांना उभारी मिळेल. नाहीतर आम्ही ही बिल भरू शकणार नाही. यासाठी प्रत्येक राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी किंवा तिला पुढारी निवेदन दिलेली आहेत एमएसएमईला. तरी सुद्धा त्या निवेदनाला अक्षरशः केराची टोपली दाखवली गेली. पण इथल्या लोकांना इथल्या ग्रामस्थांना वीज बिलाचा कुठलाही फायदा मिळालेला नाही आणि वीज बिल ह्या इथं आवाजच्या सवय येत आहेत. तू व्यापार करतोस, 5 महिने जवळपास बंद होतं. तुझा काय अनुभव आहे, किती बिल आलं होतं आणि आत्ताची काय परिस्थिती? एक छोटा व्यावसायिक आहे, बाजारपेठेत माझं छोटंसं शॉप आहे. लॉकडाऊन पूर्वी माझं बिल एक 600 ते 700 ह्या सरासरीने यायचं. पण लॉकडाऊन नंतर ती परिस्थिती बदलली. आता बिलामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. 2000-2200 असं ह्या अशा स्वरूपात बिल येतंय. संबंधित अधिकाऱ्यांना मी विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की स्थिर आकार येतो, स्थिर आकार 400-500 असा स्थिर आकार येतो. पण स्थिर आकार ज्या लोकांना 300-200 बिल येत असेल तर स्थिर आकार 400 ते भरू शकतील का? हे मनमानी कारभार चाललेला आहे. हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे. वीज बिलाच्या वाढीव वीज स्वप्नील, अगदी खरंय की हेच चित्र सध्या बदलायला हवंय. कारण इतकी जर वीज वापरली जात नसेल तर इतकं वीज बिल काय येत आहे हाच या सगळ्यांचा प्रश्न आहे. धन्यवाद स्वप्नील या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असं करण्यात आलंय. मंगळवारी मुंबईत ही सुनावणी झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नको अशी भूमिका घेतली आहे. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आमचा कुठेही कधीही विरोध नसतो. परंतु या सरकारने एकदा निर्णय करावा की किती जागांना किती ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे हे गोंडवानाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या संपूर्ण गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे त्याला गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झालेला होता. मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कुठेही अशा ठिकाणी की जिथे विवाद तयार होईल अशा ठिकाणी वापरणं योग्य नाही आहे. जे निर्विवाद आहे अशा ठिकाणीच त्यांचं नाव दिलं पाहिजे. मला असं वाटतं की जे मंत्र्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, बाळासाहेब ठाकरे मोठेच होते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांचं नाव दिल्याने अजून ते मोठे होतील असं नाही आहे. तथापि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आम्ही कधी विरोध केला नाही.
पुढची बातमी आपण बघणार आहोत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात आज 150 ग्रामपंचायतींसाठी मतदान होते। निवडणुकीत महिला मतदारांचा उत्साह अभूतपूर्व असा दिसून येतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेंकटापूरमध्ये ग्रामपंचायत माओवाद्यांच्या बुलेटची दहशत आणि हालचाली असलेला हा सगळा परिसर आहे, पण आज ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा जो उत्साह पाहायला मिळतोय तो लोकशाही व्यवस्थेला बळकटी देणारा ठरतोय। गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। हा जो परिसर आहे अतिसंवेदनशील भाग आहे, एकेकाळी माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे आणि ज्या भागात कधी बुलेटची दहशत होती तिथं आता बॅलेटला पसंती मिळत आहे। हा मतदान केंद्र जो आहे वेंकटापूर ग्रामपंचायत गड ग्रामपंचायत आहे। या ठिकाणी महिलांचा जो उत्साह आहे तुम्ही बघू शकता। आदिवासी बहुल मतदार आहेत आणि महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आलेल्या आहेत। आता सकाळच्या 11 ते 12च्या दरम्यानची वेळ आहे, मात्र इथं 50% जास्त मतदान झालेलं आहे। महिला मतदारांची संख्या जास्त आहे, पुरुष मतदार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मतदानासाठी प्रतीक्षेमध्ये लोक बसलेले आहेत। हे तरुण आहेत, आपण बघू शकतो। या ठिकाणी तरुणांचा जो उत्साह आहे, तरुण आपला मतदानासाठी आपला नंबर कधी लागेल किंवा आपण कधी मतदान करणार याची वाट बघत बसलेली आहे। शहरी भागात अनेकदा आपल्याला जो उत्साह दिसत नाही त्याचं उलटं चित्र आहे आणि एटापल्ली असेल, भामरागड असेल, भामरागडमध्ये 2च ग्रामपंचायत निवडणूक आहे। एटापल्ली अहेरी सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। माओवाद्यांच्या कुठल्या पद्धतीच्या कारवाया होऊ नये या दृष्टीनं या ठिकाणी हा जो बूथ आहे, आपण लगतचा हा एक बूथ बघितला आणि आता हा बूथ बघितला तर या ठिकाणी जी गर्दी आहे याच्यातून आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं पुरुष आणि महिला मतदार दोघांची संख्या भरपूर आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या गट ग्रामपंचायतीमध्ये वेनलाय असेल, ग्लासपूड पेठ आहेत, ही गावं आहेत। ही गावं 5 ते 6 किलोमीटर दूर आहे, तिथून पायी चालून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ज्या भागात एकूणच एक दहशतीचं चित्र असायचं त्या भागात आता पूर्णपणे चित्र बदलायला सुरुवात झालेली असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि लोकशाहीच्या दृष्टीनं हे खूप चांगलं सुखावणारं चित्र आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, वेंकटापूर, गडचिरोली। आणि गडचिरोलीमधल्या या सकारात्मक बातमीनंतर या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। सेरम इन्स्टिट्यूटमधली लस आता परदेशात निघाली आहे। भारताकडून शेजारी देशांमध्ये ही लस पाठवली जाते आणि याची पहिली तुकडी आज सकाळी मुंबई विमानतळावरून स्पाइसजेटच्या विमानातून रवाना झाली। मालदीव्स आणि भूतानमध्ये आजच ही लस दाखल होते। सिरमची कोविशिल्ड लस परदेशात पाठवण्यात येते आणि विशेष म्हणजे भारत आपल्या शेजाऱ्यांकडून या लसीच्या बदल्यात पैसे घेणार नाही। मालदीवला पहिल्या टप्प्यात 1 लाख तर भूतानला 1.5 लाख डोस देण्यात येणार आहेत। या देशांव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशल्स अशा एकूण 6 देशांसाठी भारत लस पाठवणार आहे। भारताची ही वॅक्सिन डिप्लोमसीच म्हणायला हवी। दुसरीकडे चीनची सिनोवॅक्स ही लस अजूनही प्रयोग तत्वावरच अडकली आहे। ब्राझील सारख्या देशांना तर चीनची लस जाहीर नाकारली आहे। त्यामुळे लसीबद्दल शेजारी देशांना मदत करण्यात भारतानं आघाडी घेतली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांचं वॉशिंग्टनमध्ये आगमन झालं। विशेष विमानानं ते आणि पत्नी डॉक्टर जिल बायडन यांच्यासोबत अमेरिकेच्या राजधानीत उतरले। आधी तर ट्रेनने येणार होते, पण त्यांना असणारा धोका लक्षात घेत सिक्रेट सर्व्हिसेसनं ट्रेन प्रवासाला त्यांना परवानगी नाकारली। खासदार म्हणून त्यांच्या 4 दशकांच्या कारकिर्दीत ते नेहमी ट्रेननंच प्रवास करत होते। मूळ राज्य डेलवेअर सोडताना बायडन भावूक झाले होते। डेलवेअरचा पुत्र असण्याचा मला कायम अभिमान असेल। मी जेव्हा अखेरचा श्वास घेईन तेव्हा माझ्या हृदयावर डेलवेअरच कोरलेलं असेल अशा शब्दात बायडन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता अध्यक्षपदाची सूत्र आज जो बायडन यांच्याकडे जातील। तो शपथविधी सोहळा आज पार पडेल। तर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय, कारण त्यांच्या फेअरवेलच्या संबोधनामध्ये देखील त्यांनी बायडन यांचं नावही घेतलं नाही। पुढचे अध्यक्ष आणि नवं प्रशासन असे शब्द वापरून ते बायडन यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत होते। निवडणुकीचे निकाल लागण्यापासून बायडन यांचा विजय मान्य करण्यापर्यंत ट्रम्प यांनी नकारच दिला आतापर्यंत आणि त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल हायजॅक करण्याचाही प्रयत्न केला होता। अखेर तिथल्या काँग्रेस सदनाला बायडन यांचा विजय अधिकृतरित्या घोषित करावा लागला तेव्हा ट्रम्प शांत झाले होते आणि मी सत्तेचं हस्तांतरण करीन हे नाईलाजानं का होईना त्यांना म्हणावं लागलं होतं।
चीनमधल्या सर्वात लोकप्रिय उद्योगपती जॅक मा अखेर सापडलेत असं म्हणायला हवं, कारण तब्बल 2 महिन्यानंतर मा यांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये ते काही उद्योजकांशी संवाद साधतायत. मा हे अलिबाबा आणि ANT अशा 2 बलाढ्य कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून जॅक मा हे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांपासून गायब होते आणि चीन सरकारचीही सध्या त्यांच्यावर खप्पामारची आहे. त्यांच्या 2 मोठ्या कंपन्यांची गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे आणि खरं तर जॅक मा हे चीनी अर्थव्यवस्थेवर हावी होऊ नयेत आणि त्यांचं वलय आणखीन वाढू नये म्हणून चीन सरकारनं त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवलंय अशी देखील वृत्त येतात. चीन सरकारचा भूतकाळातील रेकॉर्ड पाहता मा यांच्या जीवाला धोका असल्याचंही नाकारता येत नाही. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.